येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेऊन जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः चंद्रकांतदादा पाटील हे प्रयत्न करत आहेत। मात्र भाजपासोबत माजी मंत्री विनय कोरे असल्यामुळे राजू शेट्टी हे या मागणीला धुडकावून लावत आहेत। ज्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केलीत त्यांच्यासोबत आता निवडणुकीत एकत्र येणं हे आपल्याला पटत नाही। त्यामुळे जो काही निर्णय असेल तो कार्यकर्त्यांना विचारूनच घेऊ अशी स्पष्ट भूमिका राजू शेट्टी यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या ज्या बैठका होतात या बैठका आतापर्यंत फिसकडत चाललेल्या आहेत। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठी खिंडार पडली आहे। बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला आहे। राजेंद्र राऊत यांच्यासारखा जनाधार असलेला मोठा नेता शिवसेना सोडून गेलाय। त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिलेले आहेत। लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा भाजपचा प्रवेशाचा अधिकृत कार्यक्रम सुद्धा होणार आहे। गेल्याच महिन्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा झेंडा बार्शी नगरपालिकेवरती फडकवण्यात त्यांचा मोठा हात होता। नगराध्यक्षांसह संपूर्ण बहुमत त्यांनी बार्शी नगरपालिकेवरती आणलेला होता। राजेंद्र राऊत यांच्या रूपाने एक मोठा चेहरा भाजपला मिळालेला आहे। खास करून राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या बार्शीसारख्या ग्रामीण भागामध्ये भाजपला राऊत यांची मोठी मदत होणार आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला ग्रामीण भागात मोठी ताकद मिळाली आहे। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज तिसऱ्या दिवसाअखेर इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 5 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून पंचायत समिती गणासाठी 7 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। संसर लासूरने या गटामध्ये माजी आमदार स्वर्गीय राजेंद्र कुमार घोलप यांचे नातू करण घोलप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने संसर लासूरने गटात निवडणूक ही रंगतदार होणार असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलेले आहे। कॅमेरामॅन सुहास सुपेकर सर राहुल ढवळे, एबीपी माझा, इंदापूर।